बीजेपी आपल्याला सगळीकडे आघाडीवर जाताना दिसत आहे. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये दादा एक टफ फाईट देताना दिसत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये लांडगे आणि जगताप यांच्या विरोधात जे काही दादांना फळी निर्माण करायची होती, भाजपचं तिथं मोठं काम होतं. पण याला टक्कर देत, चांगलीच टक्कर देत भाजपने दादांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरी सुद्धा दादांना या ठिकाणी एक मोठं आव्हान तयार करण्याचा प्रयत्न केला होता. तरी सुद्धा दादा टफ देताना दिसत आहेत. अगदी काठोकाठ म्हणजे 10 आणि 12 सीट्सवर सध्या राष्ट्रवादी दोन्ही मिळून आणि भाजप शिवसेना मिळून आपल्याला एकत्र येताना दिसत आहे. त्या दोघांचे नंबर सेम येताना दिसत आहे. नेहा, काय सांगशील? पिंपरी चिंचवडला आपण खूप जवळून कव्हर करत होतो. निश्चितच पिंपरी चिंचवडची जी फाईट होती ती फार इंटरेस्टिंग होती आणि एकेकाळी म्हणजे महेश लांडगे असू द्या किंवा ही जगताप सगळे असू द्या, हे सगळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच होते, अजित पवारांच्या नेतृत्वाखालीच काम करत होते. आणि अशावेळी एक प्रकारे गुरु विरुद्ध शिष्य, भले वेगळ्या पक्षातले असे, अशा पद्धतीची ही लढाई होती. आणि कोण कोणाला टफ फाईट देणार हा खरं तर मुद्दा होता. खरं तर असं वाटलं नव्हतं की इतक्या पद्धतीने, म्हणजे जरी भाजप आणि राष्ट्रवादी समोरासमोर असले तरी इतके पर्सनल जाऊन अगदी वैयक्तिक पातळीवरती उतरून आरोप प्रत्यारोप होतील. पण ते सगळे आरोप प्रत्यारोप जे आहे ते बघायला मिळाले. स्वतःच नाही तर एकमेकांच्या घरचे काढण्यात आले. अजित पवारांच्या मुलाला त्याच्यामध्ये ओढण्यात आलं, महेश लांडगेंच्या भावाला ओढण्यात आलं. एकूणच कुटुंबातल्या लोकांना सुद्धा या सगळ्या लढाईमध्ये उतरवण्यात आलं. आणि इंटरेस्टिंग अशी सगळी पिंपरी चिंचवडमधली फाईट होती. एकेकाळी असं म्हटलं जातं की पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला होता. अजित पवारांची कायम पिंपरी महापालिका म्हटले की अजित पवार, हे एक समीकरण तयार झालं होतं. मात्र 2017मध्ये अजित पवारांना पूर्णपणे धोबीपछाड देत भाजपने ही महापालिका आणलेली होती. आणि यावेळेस ही महापालिका आणणं ही त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची गोष्ट होती. त्यांना ते त्यांचं यश टिकवायचं होतं. दुसरीकडे अजित पवारांसाठी सुद्धा त्यांची राजकीय गरज आहे. विशेषतः पुणे, पिंपरी चिंचवड सारखी शहरं जी आहेत ती वाचवण्यासाठी आणि स्वतःचं राजकारण सुद्धा सिक्युअर करण्यासाठी, महायुतीमधली स्वतःची जी ताकद आहे ती पुन्हा सिद्ध करण्यासाठी अजित पवारांसाठी गरज होती की पीसीएमसीच्या महापालिकेमध्ये आणि पुण्यामध्ये सुद्धा स्वतःचे निर्णायक सीट्स आणणं आणि जिंकणं सुद्धा. आणि त्याच पद्धतीने त्यांची सुद्धा वाटचाल सुरू आली. आता वेगवेगळ्या ठिकाणचे अपडेट्स जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे. आणि आता महत्वाची अपडेट आहे